नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजत आहे. बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी हवामान वाष्पयुक्त वाऱ्याची जी गती आहे ती मान्सून परतीचा जो पाऊस आहे मित्रांनो, तो मान्सूनचा जो पुनरागमन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर कोणते जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून. आता तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील. आता सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून. या ठिकाणी आपण रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, वसई विरार आहे, त्यानंतर मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर, कंकावली या संपूर्ण प्रदेशामध्ये, कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली, निप्पाणी, त्यानंतर अटाणी, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, बारामती, दोंड, इंदापूर, चाकण, लोणावळा, त्यानंतर इकडं जुन्नर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं जव्हार आहे, पेठ आहे, नाशिक आहे, घोटी आहे, वलसाड आहे, अव्वा आहे, त्यानंतर इकडं साक्री आहे, नंदुरबार आहे, त्यानंतर मालेगाव, मनमाड, धुळे, शिरपूर, त्यानंतर चोपडा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, बऱ्हाणपूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं मनमाड आहे, मालेगाव आहे, त्यानंतर इकडं श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं बघू शकत असाल मित्रांनो आपण दौंड आहे, इंदापूर, बारामती, वडूज, सांगोले, पंढरपूर, विटा, त्यानंतर इकडं सोलापूर, मोहोळ, वैराग, तुळजापूर, त्यानंतर इकडं नलदुर्ग, लोहारा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं वळूया आपण मित्रांनो, बार्शी आहे, त्यानंतर इकडं वाकडी आहे, कोरपळे आहे, नलगाव आहे, त्यानंतर इकडं टाकळी आहे, त्यानंतर मलकापूर, त्यानंतर धाराशिव, खेड, त्यानंतर इकडे ओळखू शकता आपण मित्रांनो युवाती आहे, दुर्गा आहे. या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं लातूर आहे, औसा आहे, शिरूर आहे, त्यानंतर इकडं शिरसाळा आहे, त्यानंतर गोंढरी आहे, त्यानंतर निलंगा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर कैस, कळंब, अंबेजोगाई, परळी, वैजनाथ, त्यानंतर बीड आहे, वडवाणी आहे, त्यानंतर गेवराई, रामपुरी, अंबड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, त्यानंतर इकडं फुलुंब्री आहे, भोकरदन आहे, त्यानंतर जाफराबाद, देऊळगाव राजा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं परतूर आहे, मंठा आहे, शेलू आहे, पाथरी आहे, त्यानंतर इकडं परभणी आहे, त्यानंतर जिंतूर आहे, गंगाखेड, पूर्णा, त्यानंतर बसमत आहे, नांदेड, अर्धापूर, कंधार, पेठ, उमरी, नायगाव, भोकर, त्यानंतर धर्माबाद, भैसा, मुखेड, देगलूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं ओळखू शकता मित्रांनो आपण वाशिम जिल्ह्याकडे. वाशिममध्ये मानोरा, डिग्रज, दारवा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, त्यानंतर कारंजा, लाड, रिसोड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं परतूर आहे, बाळापूर आहे, अकोला आहे, खामगाव आहे, त्यानंतर नांदुरा आहे, त्यानंतर जानेफळ, मेहकर, चिखली, बुलढाणा, मोताळा, त्यानंतर नांदुरा, मलकापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं दर्यापूर आहे, मूर्तिजापूर आहे, त्यानंतर इकडं अचलपूर आहे, अमरावती आहे, त्यानंतर चिखलदरा, मोजरी, चांदूर, मोर्शी, आष्टी, आर्वी, त्यानंतर वरुड, नरखेड, काटोल, वर्धा, हिंगणघाट, पुलगाव,
त्यानंतर रामटेक, नागपूर, उमरेड या संपूर्ण पूर्व विदर्भातला जो पट्टा आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर धवलपूर आहे, त्यानंतर रामटेक आहे, त्यानंतर मौंडा आहे, भंडारा, तुमसर, तिरोरा, वारासिवनी, गोंदिया, त्यानंतर साकोली, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, त्यानंतर चंद्रपूर आहे, चिमूर आहे, चमरुशी आहे, गडचिरोली आहे, कोळासा आहे. हे संपूर्ण पूर्व विदर्भातला जो